नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहे. कसलं रखरखीत ऊन लागते बघा. मी असल्या उन्हात आणि उन्हाची सवयच आहे आम्हाला, त्यामुळं आम्ही ह्या असल्या उन्हातही मजेत असतो. तर ह्या हरभरा काढायचं काम करते मी. कडंगल्यावा कसा आणि ही आंब उधळते हरभऱ्याची, त्यामुळं अशी टसकी पण लागते. तर हरभरा हा असा कडंगलेला आहे बघा. हरभरा तांबड्यात लावल्यामुळं असा टाळा चांगला झालेला आहे त्याचा. तर हे हरभऱ्याचं काम चालू आहे माझं काढायचं. कसलं ऊन लागतंय. असल्या उन्हातही हरभरा हा काढणं आवश्यकच आहे, कारण की काढण्याच्या बाहेर गेलेला आहे हरभरा. रखरखत्या उन्हाने लगेचच हरभरा काढायला आलेला आहे. तर हा असा हरभरा काढून मी अशी घावली लावलेलीत बघा. घावलीच लावावी लागतात हरभऱ्याची. एवढा हरभरा माझा काढून झालेला आहे. आत्ताच म्हणजे तरी मी सकाळी 9:30-10 वाजता आले हरभरा काढायला. 2-3 साऱ्या माझ्या काढून झालेल्या आहेत. तांबट्यात लावलेला हरभरा आहे हा. तर हा असा हरभरा आलेला आहे काढायला बघा. हरभरा अशा रखरखत्या उन्हात काढायचा आणि मग मस्तपैकी सावलीला बसून हरभऱ्याच्या डाळी बसून केलेल्या आळूच्या वड्या, बटाटे वडे आणि कुरकुरीत भजी, पाऊस पडताना आपण खातो ती भजी, आणि बेसन पिठाचे लाडू, कळीचे लाडू मस्तपैकी सावलीला बसून खायचे. तर पहिले हाताला चटके मग मिळते भाकर, तसं ह्या रखरखत्या उन्हात असा हरभरा काढायचा, आंब उधळून घ्यायची आणि उन्हाचे चटके बसून घ्यायचे. म्हणजे हरभऱ्याच्या डाळीनी पुढं जो तयार होणारा पदार्थ म्हणजे सुकाची भाकर खायला भेटते. बरोबर आहे ना? चला तर मग श्री स्वामी समर्थ.